तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजीच्या मंत्रिमंडळातील घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय याची माहिती शासनानेच आपल्याला दिलेली आहे. तर यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत त्याची सविस्तर माहिती ही आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हे अकाउंट आहे अधिकृत, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं, की ज्यावरून त्यांनी पोस्ट करत या मंत्रिमंडळ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती ही आपल्याला दिलेली आहे. ती आपण येथून पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये PM सेतू ही जी योजना आहे ती आता राबवण्यात येणार आहे. या बाबतीतला देखील निर्णय हा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील नवयुवकांना कसा फायदा होणार आहे, तर होतकरू युवकांना दिलासा. तर या योजनेअंतर्गत जे काही राज्यातील होतकरू तरुण आहेत त्यांना दिलासा हा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात तुम्ही पाहू शकता ही योजना पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी याची केली जाणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ही जी PM सेतू योजना आहे की ही योजना आता राज्यात राबवण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये ही योजना आता राबवण्यात येणार आहे आणि यामुळे राज्यातील नवयुवकांना खूप मोठा दिलासा हा देखील मिळणार आहे. तर पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार असून PM सेतू प्रधानमंत्री स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रॉट अपग्रेड ITIS मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळणे सोपे होणार. त्याचबरोबर अशा प्रकारची माहिती व हा निर्णय या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे. जी PM सेतू ही जी योजना आहे ती आता राज्यात राबवण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय कौशल्य, रोजगार आणि औद्योगिक व नाविन्यता विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे. तर पुढील देखील घेण्यात आलेला निर्णय याविषयीची देखील माहिती आपण पाहूया. तर कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म TREDS प्लॅटफॉर्म सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत सूक्ष्म, लघु व मध्यम कंत्राटदार उद्योजकांसाठी सुविधा ही देखील सुविधा ही उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यांची जी प्रलंबित देयके आहेत ती देखील आता लवकरच अदा ही देखील करण्यात येणार आहे आणि हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत घेण्यात आलेला हा मंत्रिमंडळ बैठकीतील हा एक निर्णय आहे. तर आता आपण पुढील देखील निर्णय हा यामधून जाणून घेऊया. त्यामध्ये धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणींचे पुनरुज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. तर धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम नवीन दिल्ली यांच्याकडे शिफारसी करण्यात आलेली आहे आणि करण्यात आलेल्या शिफारसीनुसार हे देखील आता याचं जे पुनरुज्जीवन आहे सूतगिरण्यांचं हे देखील लवकरच घेण्यात येणार आहे आणि यामुळे धुळे येथील जवाहर शेतकरी यांना देखील या योजनेअंतर्गत किंवा या पुनरुज्जीवनाअंतर्गत फायदा हा होणार आहे. त्यानंतर आपण पुढील घेण्यात आलेला निर्णय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्टी कालावधी वाढवून देण्यात येणार आहे व त्याचबरोबर विशेषतः 30 वर्षाच्या भाडेपट्टीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकार जमिनीची विल्हेवाट करणे हा जो नियम आहे हा 1971 मधील तरतूद अन्वये शासकीय जमिनीचा कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र महसूल जमीन यामध्ये आता जी कालावधीमध्ये वाढ आहे, भाडेपट्टे कालावधी वाढ ही देखील करण्यात आलेली आहे. हा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढील निर्णय आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जी पोस्ट आहे उपमुख्यमंत्र्यांनी 27 जानेवारी 2026 रोजी 3:16 केलेली आहे. तर ही होती माहिती महत्त्वपूर्ण जे काही बैठकीतील घेण्यात आलेले निर्णय आहेत त्याविषयीची माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.